लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पैठण तहसील येथे 90 वर्षीय स्वातंत्र्य सैनिक मातेचे आमरण उपोषण. पैठण तालुक्यात शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या विषयी 3 आमरण उपोषण. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की पैठण तालुक्यातील गोपेवाडी आनंदपूर येथील 90 वर्षीय वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिक माता मुक्ताबाई आप्पा निवारे आपला मुलगा अनिल आप्पा निवारे याच्या शेतातून जाणारा बेकायदेशीर रस्त्याचा आदेश रद्द व्हावा या मागणीसाठी पैठण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. मिळालेल्या माहिती व त्यांच्या सांगण्यानुसार संबंधित अर्जदाराच्या नकाशात अधिकृत रस्ता उपलब्ध आहे. हा रस्ता अर्जदाराच्या स्वतःच्या शेतातून जात असल्याने त्याने तो देण्यास मान्यता केला नाही. मात्र प्रशासनाने संबंधित अर्जदाराला पाठीशी घालत थेट स्वातंत्र्य सैनिक मातेचा मुलगा अनिल निवारे यांच्या शेतातून रस्ता देण्याचा बेकायदेशीर आदेश काढला. या अन्यायाविरुद्ध अखेर वयोवृद्ध मातेला न्यायासाठी उपोषणाचे हत्यार उपसावे लागले आहे. आनंदपूर शिवारातील गट नंबर 118 मध्ये रस्ता देण्याबाबत तहसीलदार पैठण यांनी आदेश रद्द करावा अशी मागणी उपोषणकर्त्या वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिक मातेने केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास येत्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी पुन्हा एकदा तीव्र आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. दुसरीकडे रांजणगाव दांडगा येथील रहिवासी अल्ताफ हसमुद्दीन पठाण यांची खातगाव शिवारात मौजे गट नंबर 45/2 मध्ये 3 एकर शेत जमीन आहे. मात्र शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे या शेतकऱ्याला आपल्या कुटुंबासह शेतात ये-जा करताना तसेच शेतीमाल आणि खतांची प्रचंड वाहतूक करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शासकीय नियमानुसार सरबांधावरून कायमस्वरूपी रस्ता मिळावा यासाठी या शेतकऱ्याने गेल्या 2 वर्षांपासून जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वारंवार निवेदन देऊन दाद मागितली होती. परंतु कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे अखेर न्याय मिळवण्यासाठी या शेतकऱ्याने तहसील पैठण येथे आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला. तिसरीकडे एकतुनी गावचे 14 खातेदार शेतकरी यांची रजिस्ट्री वाटणीपत्राचा फेरफार विनाकारण नामंजूर केल्याप्रकरणी संबंधित मंडळाधिकारी व तलाठी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. पैठण तहसील कार्यालयाच्या कामचुकार धोरणामुळे शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची कामे रखडली असून नागरिकांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कर्तव्यात कसूर करत असून सर्वसामान्य जनतेची सातत्याने अडवणूक केली जात आहे. काय नाव आपलं साहेब? माझं नाव अनिल रुस्तुम उर्फ आप्पा निवारे. माझी आई स्वातंत्र्य सैनिक मुक्ताबाई आप्पा निवारे ह्या कारणासाठी उपोषणाला बसले आहे की आमच्या शेतामधून पंचनामा झालेला असताना आणि नकाशात रस्ता त्या अर्जदाराचा असताना तहसीलदारने त्या अर्जदाराला दत्तारामराव निवारेला रस्त्याचा आदेश काढला आहे आणि आम्हाला नोटीस न देता त्या रस्त्याचा आदेश काढल्यामुळे आणि त्याच्या गटामध्ये त्याच्या शेतामध्ये नकाशातून रस्ता येत असताना देखील तिने मान्य केला नाही आणि आमच्या रस्त्यातून शेतातून रस्ता दिला. त्यामुळे आम्ही स्वातंत्र्य सैनिक आई मुक्ताबाई निवारे यांनी असा निर्णय घेतला आहे की उपोषणालाच बसायचं. जोपर्यंत आमचा निर्णय मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण बंद करणार नाही असा आम्ही निर्णय घेतलेला आहे. जर मान्य जरी नाही झालं तरी आम्ही हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त परत एकदा उपोषणाला आम्ही बसणार आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.